राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या. लाडकी बहीण विरुद्ध हायकोर्टामध्ये याचिका. हा करदात्यांचा पैशांचा अपव्यय, सीएने घेतली धाव. मी इथेच राहणार, दिल्लीत जाण्याच्या चर्चेवर फडणवीसांचे उत्तर. ठाकरेंनाही प्रत्युत्तर. अटक वॉरंट रद्द, मराठा योद्धा मनोज जरांगे यांना दिलासा. कोर्टाने चांगले सुनावले. धनगरांचा एसटी मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शक्यता बळावली. ईडीचा माझ्यावर छापेमारीचा घाट, राहुल गांधींचा दावा. चक्रव्यूह भाषण टोचले. महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी केले नियोजन. जालन्यात 6 ऑगस्टला आरक्षण बचाव यात्रा. जालन्यात चमन येथे होणार जाहीर सभा. बीड जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू. दिंडीतील अंबाजोगाईच्या वारकऱ्यात झाली होती लागण. आरोग्य विभाग सतर्क. वातावरणात बदल, सकाळी लख्ख ऊन तर सायंकाळी पावसाचा जोर. ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ. कधी वातावरण आल्हाददायक तर कधी उफाड्याचा अनुभव. पुरामुळे ट्रॅक्टर पलटी, सरपंच पतीचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता, 1 जण गंभीर जखमी. गावात शोककळा. धबधबे, पर्यटन स्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद. मुसळधार पाऊस. पुणे साताऱ्याला आज रेड अलर्ट. रस्त्याला तडे गेल्याने पुण्यातून कोकणात जाणारा मार्ग बंद. ब्रिटिशकालीन माटघर धरण भरले. 18,540 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. जवळपासच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा. तो खड्डा नव्हे, धोक्याची घंटा. कामगार वस्तीचा बहुतांश भाग धोकादायक. चंद्रपूरमध्ये धक्कादायक घटना. बंद घरात विस्फोटांचा खड्डा. आसपासच्या घरांनाही नोटीस. दिवाने खासमध्ये होणार शिवजयंती. गडकिल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी चर्चा. परभणीत पेट्रोल सर्वात महाग. 13 जिल्ह्यांमध्ये 105च्या पार. डिझेलही महागले. परभणीत 106.68 तर नांदेडमध्ये 106.32. 18% जीएसटी का? गडकरी यांची मागणी योग्यच. भारताने वित्तीय नवतंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. बायोमेट्रिक ओळख, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, डिजिलॉकर, मोबाईल संपर्क यंत्रणा आणि संमतीसह डेटा हस्तांतरण या सर्वच बाबींचा भारताने केला स्वीकार. जागतिक डिजिटल क्रांतीत भारत आघाडीवर. दहा वर्षाच्या काळात शेतकरी उद्ध्वस्त झाला. राज्यसभेत काँग्रेस भाजपात जोरदार वादविवाद. 2025 पर्यंत रस्त्यावर 5 लाख कोटी खर्च, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. मुख्यमंत्र्यामुळे गोव्याला 200 कोटी फटका. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघनाचा आरोप. 2.16 लाख लोकांनी सोडले नागरिकत्व. राज्यसभेत माहिती. परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी संसदेत सादर केली 5 वर्षांची आकडेवारी. योगी सरकार बॅकफुटवर. डिजिटल हजेरीबाबत निर्णय स्थगित. 2 महिने थांबा. नजूल विधेयकावरून भाजपात संघर्ष. अनुप्रिया पटेलही नाराज. मराठीतील अर्ज रद्द होण्याची शक्यता. बहिणी धास्तावल्या. शरद पवार गटाची टीका. मराठ्यांची स्थिती आर्थिक मागासले पण दर्शवते. मागासवर्ग आयोगाचा प्रतिज्ञापत्रातून उच्च न्यायालयात दावा. ताई काळजी करू नकोस, मुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडिओतून संदेश. तर लवकरच मिळणार लाडक्या बहिणींना लाभ. टोमॅटो, कांदा, बटाटा दरात घसरण. सरकारचे प्रयत्न फळास, तर यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स 885 अंकांनी घसरून बंद. अतिवृष्टीच्या घटना 5 वर्षात दुप्पट. ऑगस्टमध्ये देशातील बहुतांश भागात पाऊस सामान्यपेक्षा अधिक. मुसळधार पावसाचा परिणाम. हवामान विभागाने दिली माहिती. कागदपत्रे न तपासता नोकरी कशी दिली? सुप्रीम कोर्टाने रेल्वे मंत्रालयाचे कान टोचले. ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नीलला रेल्वेकडून प्रमोशन. ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी पदावर नियुक्ती होणार.